न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। लोकसेवा पत्रकार संघाच्या वतीने नाशिकमध्ये 134वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी। लोकसेवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 14 एप्रिल रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाचे आयोजन संघाचे अध्यक्ष शामराव रोकडे आणि सचिव भूषण देव यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते। दरवर्षीप्रमाणे यंदाही बाबासाहेबांच्या विचारांची आठवण करून देणारा प्रेरणादायी आणि एकत्रित सहभाग असलेला कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमात मंत्री सुरेश नवले, अधीक्षक अभियंता शर्मा मॅडम, कार्यकारी अभियंता राहुल पाटील, कार्यकारी अभियंता उद्धव पालवे, उप अभियंता शेलार साहेब, पांडे साहेब, शाखा अभियंता गोडसे साहेब, अधिकारी किरण जाधव, उपसरपंच वासळी दत्तूभाऊ बरबडे तसेच सामाजिक कार्यकर्ते भारत जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली। सर्व मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व उपस्थितांना लाडूंचे वाटप करण्यात आले। यावेळी लोकसेवा पत्रकार संघाचे कार्यकारी सदस्य विलास टाकणे, गिरीश पवार, सुभाष पाटील, प्रवीण राणे, किरण जाधव आदी उपस्थित होते। शामराव रोकडे एक संवेदनशील नेतृत्व। लोकसेवा पत्रकार संघाचे अध्यक्ष शामराव रोकडे हे केवळ पत्रकार संघाचे नेतृत्व करत नाहीत तर सामाजिक कार्याची जबाबदारीही तितक्याच निष्ठेने पार पाडतात। शिवजयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा फुले पुण्यतिथी यासारख्या सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांसह ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, गरजूंना मदत आणि समता भाईचाऱ्याचा प्रसार यासाठी सातत्याने काम करत असतात। त्यांचे नेतृत्व हे तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे। त्यांच्या या कार्याची सर्व स्तरातून प्रशंसा होत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजासाठी योगदान अद्वितीय आहे। त्यांनी संविधान निर्मितीपासून ते दलित, वंचित आणि शोषितांच्या न्याय हक्कासाठी आयुष्य वेचले। त्यांच्या विचारांचा प्रसार आणि सामाजिक समतेचा संदेश पोहोचवणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल। आज महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लोकसेवा पत्रकार संघाने बांधकाम भवनाच्या प्रांगणात त्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता। त्यात सार्वजनिक बांधकामाच्या वेगवेगळे अधिकारी, सगळे वरिष्ठ अधिकारी आणि मी स्वतः यांनी अभिवादन केलं। असा कार्यक्रम इथे आयोजित केल्याबद्दल लोकसेवा पत्रकार संघाला सगळ्या बांधकाम विभागाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्याकडून मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या निमित्त आम्हाला पण अभिवादन करायची संधी ही मिळाली, त्यानिमित्त त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त जमलेले सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सगळ्यांना प्रथमतः शुभेच्छा देतो व लोकसेवा पत्रकार संघाचे अध्यक्ष शामराव रोकडे यांनाही शुभेच्छा देतो, कारण असे कार्यक्रम ते नेहमी वारंवार करत असतात। आजच्या कार्यक्रमाचे विशिष्ट अन्नदानाचा कार्यक्रम हा त्र्यंबकेश्वर येथे घेतलेला आहे। असेच कार्यक्रम वारंवार करावे ही इच्छा। धन्यवाद। आज दिनांक 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती या निमित्तानं मी किरण जाधव, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना प्रयोगशाळा नाशिक या निमित्तानं बाबासाहेबांना आज वंदन करतो आणि लोकसेवा पत्रकार संघांचा या ठिकाणी सहभाग घेतल्याबद्दल, त्यांनी मला मान दिल्याबद्दल त्यांचे आभारी आहे। धन्यवाद। आज या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील
विविध बांधकाम व्यवसायातील आणि विविध क्षेत्रात काम करणारे अधिकारी या ठिकाणी आले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला चालना देऊन त्यांना अभिवादन केलं. हीच खरी जयंती या निमित्तानं साजरी झाली. त्याचप्रमाणे लोकसेवा पत्रकार संघाचं हा स्तुत्य उपक्रम सालबादाप्रमाणे या ठिकाणी संपन्न झाला. मी त्या सर्व पत्रकार संघांच्या पदाधिकारी व त्या सर्वांना शुभेच्छा देतो व बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.